माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांना विनंती करतोय आपण देखील उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व पर्व तिसरं या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित कुणबी सेनेचे ज्यांनी आयुष्यभर आपल्या समाजासाठी नव्हे तर आजूबाजूच्या समाजासाठी एक आपलं पूर्ण आयुष्य घालवलं असे विश्वनाथ पाटील, त्याचप्रमाणे या ठाणे जिल्हा उपाध्यक्षाचे मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण बाळू पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी या क्रीडा चे विश्वस्त प्रकाश अरुण पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित नागेश राजेश पाटील, उमेश पाटील, हरेश्वर मोरेश पाटील, त्याचप्रमाणे जितेंद्र पाटील, भूपेंद्र नाईक, राकेश पाटील, त्याचप्रमाणे निशाद चहाडे, हितेश पाटील, प्रफुल्ल पुंडलिक पावडे, जयेश वसरे आणि कुणबी सेनेतले एक उगवत व तरुण नेतृत्व प्रशांत पाटील, त्याचप्रमाणे टाटा स्टीलचे आपलं प्रकाश राऊत आणि आमचे सगळे ज्येष्ठ म्हणजे सगळ्यांची नावं घेण्यासारखे असे आमचे माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये फार वर्षापासून पूर्वीचे असलेले आमचे काय नाव त्याचं हां मार्कन पाटील, अविनाश पाटील, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, त्याचप्रमाणे या क्रीडेमध्ये ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला असे सर्व कबड्डीपट्टू, उपस्थित बंधुवान भगिनींनो आणि पत्रकार मित्र, मी सर्वप्रथम हा जो कबड्डी खेळ जो आहे, हा कबड्डी जो खेळ आहे हा एक मातीतला खेळ आहे. भारतातल्या पारंपरिक जे महत्त्वाचे खेळ आहे, कबड्डी असेल, खो खो असेल, त्याचप्रमाणे लंगडी असेल किंवा त्याचप्रमाणे विटीदांडू असेल, आणि हा कबड्डीचा जो खेळ आज महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण भारतामध्ये आणि भारतामध्ये न जाता जगामध्ये या खेळाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. भारतीय लीगच्या माध्यमातून या ठिकाणी या कबड्डीच्या या संघामध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडू, मगाशी SP साहेबांनी जो काही उल्लेख केला की या ठिकाणी सिरसाट साहेब जे आहेत ॲडिशनल SP, यांच्यासारखे अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू जे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. आजही महाराष्ट्रातील नेतृत्व पालघर जिल्ह्यातली एक आपली मच्छीमार समाजातली एक भगिनी, एक मुलगी त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व करते. आणि म्हणून आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक रत्न आहे, अनेक हिरे आहे आणि ते पारखले गेले पाहिजे. आणि मग म्हणून या ठिकाणी क्रिकेटच्या जर समजा आपण या ठिकाणी घेतलं तर शार्दूल ठाकूर असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या 19 वर्षाखाली त्या ठिकाणी पागधरे असेल, तर अशा प्रकारे एक ना अनेक या क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी पालघर जिल्ह्याचं आपण नाव रोशन करता. आणि त्याच्याचपैकी या ठिकाणी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा पुत्र रुद्राक्ष पाटील यांनी 100 मीटर रायफल शूटिंग भारतीय संघात या ठिकाणी त्यांनी स्वर्ण पदक त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अशा प्रकारे खरं म्हणजे पाटील साहेब त्यांच्या कामामध्ये तसे जसे वाकबगार आहेत तसा मुलगासुद्धा आज संपूर्ण या भारताचं एक नाव रोशन या ठिकाणी तो करतो आहे. आणि
त्यांच्या पत्नीसुद्धा एक उत्कृष्ट RTOच्या याच्यामध्ये एक मोठ्या अधिकारी म्हणून एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते काम करत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आपण जर मनात ठेवलं की मला हे साध्य करायचं आहे, मला हे करायचं आहे, किंवा माझ्या मुलाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला क्रिकेटर बनवायचं आहे, त्याला महाराष्ट्राच्या कबड्डीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी कबड्डीच्या संघाचा त्या ठिकाणी कॅप्टन करायचं आहे. आणि म्हणून मनामध्ये जर समजा आपण जिज्ञासा ठेवली, इच्छाशक्ती जर बाळगली, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही तसं. आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच ही महाराष्ट्र लीग ही जी कुणबी तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग जी आहे, ही महाराष्ट्राच्या जी कबड्डी लीग होते त्याच्यापेक्षा उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आता जेथे गावी साहेब जिथे जातो तिथे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात, कारण इतकी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून काहीतरी आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून या तांदूळवाडी गट क्रीडा क्रीडेच्या प्रतिष्ठानचे कुणबी लीगचे अध्यक्ष यांना मी माझ्याकडनं एक 50,000चं एक या ठिकाणी थोडीशी छोटी कानं असे ना एक आर्थिक मदत या ठिकाणी देतो. कारण शेवटी हा माझा मतदारसंघ आहे, म्हणजे मी काय मतदानासाठी नाही देत बरं का, तुम्हाला प्रोत्साहितसाठी असं म्हणूनच. शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी या क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक अशा प्रकारची आता आपण मागाशी मी तुम्हाला उल्लेख मी करायला विसरलो की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे सिडको आहे, सिडको विभाग आहे, त्या सिडकोकडे त्यावेळेचे आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सावरा साहेब आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी एकलव्य क्रीडा संकुल आपण पालघर या ठिकाणी त्या ठिकाणी उभं करतो आहोत आपण. आणि त्यालासुद्धा तर निधी प्राप्त आहे, परंतु काही जागेची टेक्निकल अडचण आहे आणि तीसुद्धा लवकरच त्या ठिकाणी चालू होईल. आणि एकलव्य क्रीडा संकुलाबरोबर त्या ठिकाणी फक्त आदिवासी एकलव्य क्रीडा संकुलासाठी त्या आदिवासींसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी त्या क्रीडा संकुलाचा त्या ठिकाणी वापर केला जाईल. आणि अशाच पद्धतीने भविष्यकाळामध्ये या ठिकाणी कबड्डीचे सामना आपण इथे भरवतो, त्यापेक्षा त्या ठिकाणी एक आधुनिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्राउंड तयार करून त्याचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच वापर करता येईल. मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी चहाडे गावात आल्यानंतर स्वर्गीय मधुकर पाटलांची या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक कमी बोलणारा परंतु समाजासाठी म्हणजे तोंडावर आणि प्रखर बोलणारा, कारण काही लोक काय असतात की मनात ठेवून बोलतात, परंतु स्वर्गीय मधुकर पाटील हे नेहमी म्हणजे काय की डायरेक्ट बोलायचे. त्यामुळे 1 मिनटं थोडंफार आपल्याला वेगळं वाटायचं, परंतु त्यानंतर वाटायचं की नाही मधुकर पाटील बोलत आहे ते खरं आहे. आणि अशाच प्रकारे उत्तम पाटीलसुद्धा या ठिकाणी एक चांगलं काम करतो आहे, संयोजक म्हणून काम करतो आहे. आणि पुढच्या या त्याच्याही वाटचालीला आणि या कुणबी क्रीडा लीगला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार महोदय, आदरणीय श्री राजेंद्रजी गावित साहेब. आणि आपल्या या कुणबी कबड्डी लीगसाठी त्यांनी ₹50,000 रोख देणगी दिलेली आहे.